चला तर मंडळी, जर तुम्ही कधी पिठलं आणि भाकरी ट्राय नसेल केली तर नक्कीच ट्राय करा, खूप छान लागते। चला तर मी तुम्हाला सांगते पिठलं कसं बनवायचं। त्यासाठी आपल्याला एका भांड्यामध्ये थोडंसं बेसन घ्यायचं आहे आणि त्यात थोडंसं पाणी टाकून आपल्याला मिक्स करायचं आहे। पुन्हा आपल्याला गॅसवर कढई ठेवायची आहे, त्याच्यात आपल्याला तेल टाकून घ्यायचं आहे। थोडासा कढीपत्ता, जिरं, मोहरीची फोडणी द्यायची आहे। नंतर त्यात आपण बारीक चिरलेला कांदा टाकून घ्यायचा। कांदा 1-2 मिनिटं परतून घ्यायचा। कांदा परतल्यानंतर आपल्याला त्याच्यात हिरवी मिरची टाकायची आहे बारीक चिरून। हिरवी मिरची पण आपल्याला 1-2 मिनिटं परतून घ्यायची आहे। पुन्हा त्यात थोडंसं नमक आणि थोडीशी हळद टाकून घ्यायची, 1-2 मिनिटं परतून घ्यायचं आणि नंतर आपण जे बेसन कालवलं होतं पाण्यात ते टाकून घ्यायचं, 1-2 मिनिटं मिक्स करून घ्यायचं आणि वरून थोडीशी कोथिंबीर टाकायची आणि झाकण ठेवून वाफलून द्यायचं। अशा प्रकारे आपलं इकडं बेसन तयार आहे। इकडं बेसन आणि भाकरी खायला घ्यायची आणि थोडासा कांदा घ्यायचा, एकदम भारी लागतं। जर तुम्हाला माझी रेसिपी आवडली असेल तर नक्कीच लाईक, कमेंट करा आणि फॉलो पण करा। अशाच नवीन नवीन रेसिपी पाहण्यासाठी मला सबस्क्राईब करा।